दादा, काल पवारसाहेब दुष्काळी दौऱ्यावर होते आणि त्यांनी सुप्याच्या सभेमध्ये सांगितलं की धमकावलं जातंय, कारखान्याला ऊस न्यायचा असेल तर आपण घड्याळाला मतदान करा, पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान करा. पण सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक मला इतके वर्ष ओळखतात. अशा पद्धतीनं जर मी म्हणजे कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्या मागे इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता. असं करायचं नसतं. संस्था संस्थेच्या पद्धतीनं चालवायची असते, राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं. आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं त्याच्या विरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कारवाई करावी. जानाई शिरसाईच्या बाबतीत पवारसाहेब असे म्हणले की 20 वर्ष मी लक्ष दिलं नाही, मी केंद्रात होतो आणि जी योजना राबवण्याचं हे दिलं म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिले होते त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले नाहीत. आता मी याकडे लक्ष घालून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा. दादा, दुसरीकडे नाशिकचा प्रश्न कोण लढणार आहे नेमका असा प्रश्न निर्माण झाला. एकीकडं त्याच्यामध्ये महायुतीचे मान्यवर एकत्र बसून त्याबद्दलचा तोडगा काढतील. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन